आणि तशा पद्धतीनं आमची भूमिका आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हे उभ्या महाराष्ट्राचे एक वंदनीय व्यक्तिमत्व. आपल्याला सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती आहे की आज पण देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष आपण पूर्ण केली, पण 75 वर्षामध्ये कधी काहीसा प्रसंग आला. आपला महाराष्ट्र 1960ला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला गेला, चव्हाण साहेबांनीच आणला. ह्या गोष्टीला पण आज बघता बघता किती वर्ष झाली ते आपण पाहत आहे. म्हणजे 40 जवळपास 63 वर्ष झाली. आता हे 63 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा, त्याच्या संदर्भात सुसंस्कृतपणा राजकीय लोकांनी कसा दाखवला पाहिजे, भाषा कशी वापरली पाहिजे. आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु कमरेखालचे वार कधीच करायचे नसतात. ते पण चव्हाण साहेबांची शिकवण आपल्याला आज देखील किती पदोपदी जाणवते आणि महत्त्वाची आहे. म्हणजे त्या शिकवणीतनंच आपण पुढे गेलो पाहिजे असं आपल्याला सतत जाणवत असतं. आणि त्याच्यामुळं आम्ही तो निर्णय सगळ्यांनी मिळून सामुदायिक पद्धतीने घेतलेला आहे. एक मिनिट, तुम्हाला माहिती आहे मागे पवार साहेबांनी स्वतः प्रेस घेऊन सांगितलं की यांना माझा फोटो वापरल्याशिवाय हे महाराष्ट्रात फिरू शकत नाही असं म्हणले की नाही. आणि त्यांनी सांगितलं मला कोर्टात जावं लागेल. जर कुणी आम्हाला जर असं म्हणत असेल तर शेवटी चव्हाण साहेब तर आम्हाला तसं म्हणू शकत नाही जे आम्हाला खात्री आहे. पण म्हणून आम्ही चव्हाण साहेबांचा फोटो वापरला. आज पण आम्ही त्या दिवशी कोल्हापूरला जात होतो, सगळेच होतो, तेव्हा संगमावर जाऊन आपल्या त्यांचं दर्शन घेतलं समाधीचं आणि पुढं त्या ठिकाणी गेलो. आपण सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. आज आमच्या पत्रकार लक्ष्मण, चंदन, गणेश सावंत, योगेश खरे, किरण ताजनीमध्ये चर्चा होती. दादांनी देवीकडे काय मागितलं आम्हाला माहिती आहे, पण नाशिकच्या भुजबळांकरता काही मागितलं का नाही. कारण दादांच्या प्रत्येक भुजबळांनी कळवणमध्ये एका आमदारामागे किती जनता असते. आज कळवणच्या स्टेजवर किती 3x3 इतकी आमदार, म्हणजे दादांच्या पाठीमागे एवढी जनता. अतिशय अभ्यासपूर्ण महत्त्वपूर्ण गणिताचा अभ्यास भुजबळांनी आपल्या समर्थनार्थ मांडला. अजित पवारांची गणितं बरोबर ठरतात, पण पालकमंत्रीच्या बाबतीत भुजबळांचं गणित का चुकलं, ते गणित चुकवलं की जाणून चुकवलं गेलं. हा विषय आमचा, आम्ही 3 पक्षाचं सरकार आहे, हा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा, विस्तार केला तर मंत्रिमंडळात खाती कुठली कुणाला द्यायची, पालकमंत्रीपदं कुठली कुणाला द्यायची, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असतो. आम्ही एकत्रपणे काम करतोय. ह्याच्यातनं निश्चितपणे पुढं अजून चांगल्याच गोष्टी घडतील, एवढंच मला त्याबद्दल सांगायचं. काही आपण थोड्या वेळापूर्वी बोललात की आमच्या राजकीय परिस्थितीमध्ये अनेकदा आरोप जे होतात ते खाली जायला लागलेले आहेत. काल परवा जी न्यायालयात युक्तिवाद झाला, त्या युक्तिवादादरम्यान आपल्या वकिलांनी कोर्टामध्ये असं म्हणालेलं आहे की शरद पवार जे आहेत ते मनमानी पद्धतीनं पक्ष चालवत आहे. हा वाद व्यक्तिगत पातळीवर गेला असं आपल्याला वाटतं. हे आपल्याला एक सांगू का, कोर्टामध्ये तुमची जर एखादी केस असेल तर तुमचा मुद्दा तुमचे वकील मांडतात ना, का तुम्ही स्वतः मांडता? आपण वकील नेमतो आणि वकिलांना सांगतो ही केस आमची व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मांडा, बरोबर ना. त्याच्यामध्ये आम्ही तर सगळे इकडच्याच भागात आहोत. आम्ही कोणीच ती कोर्टामध्ये, इलेक्शन कमिशनच्या समोर वेगवेगळे पक्षाला ज्यावेळेस बोलवलं जातं त्यावेळेस त्यांचे वकील लोकच ती भूमिका तिथं मांडण्याचं काम करतात. ही फॅक्ट आहे. दादा, पण ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्यामुळे व्यतीत होऊन आज पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांना रडू अनावर झालं. त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीचे सगळे वक्तव्य होत असताना वेदना होत आहेत. शरद पवार यांना वेदना आणि जितेंद्र आव्हाड कुठंतरी जमतं का, जुळतं का? तर न बोललेलं बरं. दादा, आपण तटकरे असतील, आमचे नाशिकचे भुजबळ साहेब असतील, आपण तिघं मिळून त्या व्यक्तीचा शोध घेतला पाहिजे. जी व्यक्ती तुमच्या बाबतीत कायम स्पीड ब्रेकर टाकते, कायम तुमची गाडी अडवते, तुमची गाडी उपमुख्यमंत्री पदाच्या पुढेच जाऊ देत नाही. ठीक आहे, आपली सजेशन फॉर ॲक्शन. जागांवर आम्ही निवडणुका लढवणार आहोत. कोण? दीपक केसरकरांनी म्हटलंय की एकंदरीत शिवसेने. मी आपल्याला सांगू का, हे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक कुणी काही बोलले तरी देखील
तिन्ही पक्षाचे वरिष्ठ पातळीवरचे नेतेगण ह्याबद्दलचा निर्णय घेतील. प्रत्येकाला आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बरं वाटण्याच्या करता त्यांना त्यांची त्यांची भूमिका मांडावी लागते. आम्ही अशा प्रकारच्या आजपर्यंत अनेक निवडणुका बघितल्या. शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरतात आणि त्याची अंमलबजावणी सगळेजण करतात. दादा, आज आपल्या ताफ्यामध्ये शेतकऱ्यांनी कांदा आणि टोमॅटो फेकून आंदोलन केलेलं आहे. नाही, एक मिनिट, अजिबात नाही. कांदा कुठेही फेकला नाही. उगीच तुम्ही काहीतरी सांगू नका. एका ठिकाणी टोमॅटोच्या संदर्भात एक टोमॅटोचं कॅरेट ते तिथं असे ओतत होते, तेव्हा मी तिथनं पास झालो. ते माझ्या आधीच जर त्यांनी ओतलं असतं तर मी तिथं 100% थांबलो असतो. मी त्यांना विचारलं असतं, काय रे बाबा काय अडचण आहे, कारण मी पण शेतकरी. मी पुढं गेलो आणि पुढं लोक तिथं थांबलेली होती. तिथं सगळा ग्रुप थांबलेला होता. तिथं थांबल्यावर मला कळालं आणि मग नंतर पोलिसांनी मला सांगितलं 3च लोक होती. ती 3 म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्वी जो होता त्याच्यातले ते कार्यकर्ते होते. मित्र आमचे. दादा, आपल्याला मिळालेल्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत दादा आता नाराज असल्याची देखील चर्चा आहे. मी तुम्हाला सांगू ना, मी प्लीज तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगतो, मी पण अक्षरशः ह्या गोष्टीला कंटाळलो. अजित पवार नाराज, असं झालं, हा एक दादा गेला आणि दुसरा दादा आला. अरे कशाचा दादा गेला आणि दादा आला? हे लोकांचे प्रश्न सुटावेत म्हणून मी काम करत असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही ह्या पद्धतीनं सतत बातम्या देऊन का अशा बातम्या पिकवल्या जातात मला काही कळायला मार्ग नाही. हसन मुश्रीफ आपल्याकडे येणार अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. त्यांनी काही नवाब मलिक आपल्याकडे येणारी अशी चर्चा सुरू आहे. नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही आमच्या सहकाऱ्यांना आमच्याबरोबर येण्याच्या करता आम्ही वेलकम करणारच ना. आम्ही एकत्रपणे इतके वर्ष सगळे कामच करत आलेलो ना. जर एखाद्या सहकार्यावर वेगळ्या चुकीच्या पद्धतीनं काही आरोप झालेले असतील आणि त्याची बदनामी होऊन त्यांना बाजूला जावं लागत असेल तर त्यांना एक आधार देणं आमचं सगळ्यांचं कामच आहे. तुम्ही भाजप सोबत गेले असते तरी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तुमच्या कामाचं कौतुक केलंय. मी मुख्यमंत्री असताना अजित पवारांचं नेहमी सहकार्य राहिलं असे त्यांची. मी तुम्हाला सांगतो की मी प्रत्येक कुणाच्याही बरोबर काम करतो त्यावेळेस मनापासून काम करतो. त्यांनी कौतुक केल्याबद्दल ठाकरे साहेब खूप मी आपला आभारी आहे. धन्यवाद. आपण म्हणायला कोणतंही काम मी मनापासून करतो. अजून एक चांगलं काम करून टाकू. भुजबळांचं पालकमंत्री अरे बाबा, ते काय आपला निरोप शिंदे साहेबांना देतो. हसन मुश्रीफ जिल्हा यांच्या बँकेचा PA तुम्ही चा विषय काढला. त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की तुमच्याकडे काही तुमच्या भागातल्या बँकांच्या संदर्भात केस आल्या होत्या. तुम्ही त्या बँका कठोर निर्णय घेऊन त्या बँका वाचवल्या. नाशिक जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये आता आपल्यापर्यंत काय माहिती आलेली आहेत, आपण काय नेमकं धोरण आखणार आहोत? मध्ये माझ्या स्तरावर एक बैठक झाली. त्याच्यामध्ये भुजबळ साहेब, नरहरी झिरवाळ साहेब, नंतर दिलीप वळसे पाटील साहेब, दादाजी भुसे आपले पालकमंत्री, बनकर, दिलीप बनकर, असे अनेक आम्ही, माणिकराव कोकाटे वगैरे आम्ही सगळेजण होतो. अधिकारी सगळे होते. सहकार आयुक्त होते, त्याच्यानंतर जॉईंट रजिस्ट्रार होते, सहकार सचिव होते, असे ACS सहकार ते होते. आणि त्यावेळेस आम्ही बघितलं की नाबार्डची लोक पण VCवर होते, व्हिडिओ कॉन्फरन्स. RBIचे पण लोक होते व्हिडिओ VCवर. आणि त्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर त्याच्यात बरीच चर्चा झाली. MS